ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मामा आता विचारत असतात, आता अंजली ठीक तर आहे ना? त्यावर ईश्वरी म्हणते की हो, आता त्या बऱ्या आहेत. मी जाऊनही आले आणि मी बघितलंही. आता त्यांना थोडं का होईना बरं वाटते, पण तरीही आपण त्यांची काळजी घ्यायला हवी असं देखील आता बोलणं सुरू असतं. तर दुसरीकडे मात्र आता अर्णवला अजूनही बोलता येत नाहीये ही गोष्ट आता कळलेली असते. म्हणूनच आता अर्णव कधी बरा होशील, अजूनही तुझा आवाज पुन्हा आलेला नाहीये का असं विचारलं जातं. नाही ना, मला बरंच नाही वाटते, अजूनही माझा आवाज आलेलाच नाहीये असं देखील अर्णव खाणाखुणा करून बोलत असतो. अरे अर्णव, तुझा घसा बसलाय तर रात्री थोड्या गुळण्या तरी करायच्या. त्यावर ईश्वरी म्हणते की रात्रभर सरांनी गुळण्या केल्या आहेत, पण सरांना त्याचा त्रास अजूनही होतोय. सरांचा आवाज सुटत नाही असं देखील ईश्वरी आता बोलत असते. ईश्वरी जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा मात्र आता तिकडे लावण्य आलेली असते. लावण्याने नेमकं आता हे बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यामुळे लावण्य या सगळ्या गोष्टीचा खूप मोठा भाऊ करू लागते. लावण्य जी आहे ती मात्र आता म्हणू लागते की काय चाललंय काय हे सगळं? काय रे यार, तुझा आवाज गेलाय. मग आता मीटिंग, तुलाही माहिती आहे मीटिंग किती इम्पॉर्टंट आहे ते, आणि तू मीटिंग नाही अटेंड करणार आहेस का? राहू दे, चल आपण एक काम करूया, तुझ्या वाटणीचं मी बोलेन मीटिंगमध्ये. नाही, नको घेऊस तू टेन्शन असं देखील लावण्याचं म्हणणं असतं. पण आता अर्णव जो आहे तो मात्र म्हणत असतो की नाही, ह्याची काही गरज नाही आहे. ते काय ना, माझ्यावरचं जे काही बोलायचं आहे ना ते ईश्वरी बोलेल. ईश्वरी हे सगळं खाणाखुणा करून अर्णवनी सांगितल्याप्रमाणे लावण्याला सांगत असते. लावण्य म्हणत असते की हिला बिझनेसमधलं काय कळतं यार, मी आहे ना, मी करेन मॅनेज देखील आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो मात्र ईश्वरीला कडे बघतो आणि ईश्वरीला म्हणतो की हिला सांग शांत बस. त्यावर आता पुन्हा एकदा बडबड सुरू असते लावण्याची. तर ईश्वरी म्हणते तुम्ही तुमचं तोंड बंद करा असं अर्णव सर म्हणतात. त्याबरोबर आता लावण्य अर्णवकडे पाहत असते. तर लावण्याला अर्णवच्या सांगण्यावरनं ईश्वरी सगळ्या गोष्टी सांगत असते. अर्णव सरांचं असं म्हणणं आहे की जरी त्यांचा आवाज गेलेला असला तरी मीटिंगची तयारी त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि ही खूप मोठी मीटिंग आहे, त्यामुळे जॉईन करणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे मी ठरवलंय की ही मीटिंग ईश्वरी अटेंड करेल. हे देखील आता अर्णव बोललेला असतो. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे लावण्य भडकलेली असते. लावण्य आता म्हणत असते की हे काय चाललंय? नाही, मी काही झालं तरी कोणत्याही गोष्टी एक्सेप्ट करणार नाही आहे, कारण हिला बिझनेसमधलं काही कळत नाही असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरी शांत असते. परंतु अर्णवचं असं म्हणणं असतं की ईश्वरीनेच ही मीटिंग अटेंड करावी आणि ती ही मीटिंग अटेंड एकदम व्यवस्थितपणे करू शकते. वर अर्णवचा पूर्णपणे कॉन्फिडन्स होता. म्हणूनच तर अर्णव जो आहे तो मात्र या सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करत असतो. पण लावण्याला या गोष्टी सहन होत नसतात. लावण्याला असं वाटत असतं की अर्णवने आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगाव्यात, पण अर्णव स्वतःवरचा विश्वास जो आहे तो पूर्णपणे या ईश्वरीवर ठेवतो आणि ईश्वरी खरंच तूच हे काम करू शकतेस असं म्हणतो. पण त्यानंतर मात्र ईश्वरी आणि अर्णवच्या खाणाखुणा सुरू होतात, कारण ईश्वरीला इतकी मोठी जबाबदारी घेणं जमत नसतं, कारण ईश्वरीने एवढी मीटिंग मोठी कधीच अटेंड केलेली नव्हती आणि आता या सगळ्या गोष्टी ईश्वरीसाठी नवीन होत्या. म्हणूनच आता ईश्वरी जी आहे ती मात्र आता म्हणत असते ही अर्णव सर सॉरी, पण मला नाही जमणार. पण आता अर्णव तिला म्हणत असतो की तू या गोष्टी करू शकतेस, त्याच गोष्टी मी तुला सांगितलेल्या आहेत, त्यामुळे आता तुला काही झालं तरी या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत असं देखील आता अर्णव बोलू लागतो. आकाशला सुद्धा हे म्हणणं पटतं. मामासुद्धा बोलू लागतात की हो, अर्णवचं एकदम बरोबर आहे. अर्णवने जे ठरवलं आहे ना ते एकदम परफेक्ट आहे. अर्णव, तू विचार केलायस तो बरोबर आहे असं देखील मामाने आकाश बोलून अर्णवला सपोर्ट करत असतात. परंतु ईश्वरी जी आहे ती मात्र आता थोडी का होईना डिस्टर्ब असते. पण अर्णव जो आहे ईश्वरीला म्हणतो की बघ ईश्वरी, मला माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास आहे.
तो तिचा हात एकटक असा धरतो आणि तिला एकदम कॉन्फिडन्सपणे सांगू लागतो की तू हे करू शकतेस आणि म्हणूनच तुझ्यावर मी ही जबाबदारी दिली आहे असं देखील तो तिला बोलतो आणि तिला शांत करत असतो। त्यावर लावण्याला मात्र खूप जास्त राग येत असतो। आता राकेशही मागे आलेला असतो आणि राकेशनेही अर्णवने ईश्वरीचा हात धरलाय ही गोष्ट पाहिलेली असते आणि त्यामुळे तो सुद्धा खूपच जास्त संतापत असतो। ईश्वरीला आता काही झालं तरी सुद्धा अर्णवसोबत ऑफिसला जाऊन ती मीटिंग अटेंड करायची असते, मग त्यास तिला बळ हवं असतं म्हणूनच ती आता त्या देवबाप्पाकडे गेलेली असते। देवी आईकडे उभी राहून ती आता प्रार्थना करत असते। त्याचमुळे आता तिला टेन्शन तर आलेलं असतं, पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं ईश्वरीने आपल्या आईला कॉल केलेला असतो, कारण आता ईश्वरीला असं वाटत असतं की काही झालं तरी अर्णव सरांचा आवाज लवकर परत यायला हवा आणि त्यासाठी ती आता कॉल करत असते आणि आईला तू बाबांना जो काढा द्यायचीस ना त्या काढ्याबद्दल मला जरा प्लीज सांग ना, कसा द्यायचीस तो काढा आणि कसा बनवायचा याबद्दलची माहिती ईश्वरी आता आईला विचारू लागते। तर आई देखील ईश्वरीला त्या काढ्याबद्दल सांगते, पण आता आई ईश्वरीला विचारते की हे सगळं काय आहे नेमकं ते तरी मला सांग, म्हणजे ॲटलिस्ट मला कळेल तरी काय गडबड झाली आहे ते। त्यावर मात्र आता ईश्वरी सांगू लागते की सरांना लिचीच्या फुलांची ॲलर्जी आहे हे मला माहिती नव्हतं आणि म्हणूनच मी त्यांच्यासाठी काही फुलं आणली आणि त्याची ॲलर्जी त्यांना झाली, त्यामुळे त्यांना आवाजही नाही आहे त्यांचा आणि त्यांचा घसा खूप जास्त बसलेला आहे असं देखील आता बोललं जात असतं। अरे बापरे, एवढं सगळं झालंय का? आणि त्यामुळे थांब मी तुला सांगते त्या पद्धतीने तो काढा बनव। मग आता काढ्याची संपूर्ण जी काही यादी आहे, जी काही लिस्ट आहे ती सांगितली जाते आणि अशा पद्धतीने काढा बनव म्हणजे नक्कीच लवकरच फरक दिसेल असं देखील आता म्हटलेलं असतं। मग आता त्या काढ्याची रेसिपी सांगितल्यानंतर ईश्वरी म्हणत असते की बरं झालं सा मला तू हे सगळं काही सांगितलंस, पण हा काढा दे म्हणजे त्याचा आवाज लगेचच सुटेल हे देखील आता ईश्वरीला काकूंनी सांगितलेलं असतं। त्यामुळे आता ईश्वरी लगेच फोन ठेवते आणि देवी आईकडे प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की आज सगळं काही नीट होऊ दे। तेवढ्यातच तिकडे लावण्या आणि त्याचसोबत वल्लरी आलेल्या असतात ईश्वरीला टोमणे मारण्यासाठी। ईश्वरीला जेव्हा त्या टोमणे मारण्यासाठी येतात ना तेव्हा मात्र आता ईश्वरी शांतपणे उभी असते। तर इथे मात्र लावण्य म्हणत असते की तुला असं वाटत असेल की ARने तुला इतकी मोठी जबाबदारी दिली आहे म्हणजे तुला सगळं काही मिळालं आहे, तर हा तुझा गैरसमज आहे। वल्लरीसुद्धा तिला आता म्हणत असते की या सगळ्या गोष्टींपासून लांब राहायचं। तुला असं वाटत असेल की या सगळ्या गोष्टी तुझ्या हाती आल्या की आता सगळंच झालं, पण हे तुझा खूप मोठा अविश्वास आहे। काही झालं ना तरीसुद्धा मी तुला ना कंपनीमध्ये असं घुसू देणार नाही हेच वल्लरीचं म्हणणं असतं। दुसरीकडे लावण्याला राग येत असतो, कारण अर्णवने ना यावेळेला लावण्यावर विश्वास न दाखवता तो विश्वास ईश्वरीवर दाखवलेला असतो आणि त्यामुळे ती खूप जास्त जलस झालेली असते। पण या सगळ्याचा ईश्वरीवर परिणाम होत नसतो, कारण ईश्वरीला तर आता पोसायला लागणारच असतं। ईश्वरी जी आहे ती आता देवी आईकडे प्रार्थना करते आणि मी जे हाती काम घेतलंय ते मला करण्याचं बळ दे असं देखील ती देवी आईला म्हणत असते, कारण अर्णव सर तिचं ऐकणार नाही हे सुद्धा तिला माहिती होतं। कारण अर्णवला काही बोललं तरी अर्णव जो आहे तो काही आपलं ऐकणार नाही यावर पूर्ण विश्वास ईश्वरीचा होता। दुसरीकडे मात्र आता घडलेला सगळा प्रकार लावण्याला आठवत असतो। अर्णवने ईश्वरीचा हात काय धरलाय, ईश्वरीला तो सपोर्ट काय करतोय, तिच्यावर विश्वास काय ठेवतोय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या लावण्याला आठवतात। तेवढ्यातच तिकडे राकेश आलेला असतो। राकेशचं नेहमीप्रमाणेच आता तिला मात्र त्रास द्यायचं म्हणजेच तिच्या मनात विष कालवायचं सुरू होतं। राकेश आता लावण्याला म्हणत असतो की काय झालं आहे लावण्या, जरा सांगशील का, एवढे टेन्स का आहे, काही घडलं आहे का? त्यावर लावण्या काही झालं तरीसुद्धा मला ना त्या मुलीचा प्रचंड असा राग आलेला आहे, कारण ना तिने एवढा त्रास दिलाय ना की काय सांगू। आजही ती आता ऑफिसमध्ये तिकडे जागा घेऊ पाहते, तिथे सुद्धा ती अर्णवला मोकळं सोडतच नाहीये। काय तर म्हणे त्याचा आवाज गेलाय तर त्याचा आवाज ही होणार आहे आणि अर्णवनेही तिला या सगळ्यासाठी सपोर्ट केलाय, त्यामुळेच ना ती जरा जास्तच उडायला लागलीये। त्यावर मात्र राकेश जो आहे तो लावण्याला समजावतो आणि लावण्याला म्हणतो की इतकी का पॅनिक होतेस, तुला मी एक आयडिया देऊ का? लावण्य आता पाहत राहते, तर लावण्याला आता राकेश म्हणत असतो की बघ
तू ते सगळं जाऊ दे. काय ना की अर्णवने जरी ईश्वरीला ऑफिसमध्ये यायला सांगितलेलं असलं, मीटिंग अटेंड करायला सांगितलेली असती इन्व्हेस्टरसोबत सुद्धा, तरीसुद्धा त्या इन्व्हेस्टरची आणि त्याचसोबत त्या ईश्वरीची भेट व्हायला द्यायची की नाही हे सगळं काही तुझ्याच हातात आहे ना. मग तू या सगळ्या गोष्टी कशा काय विसरतेस असं देखील बोलून तिच्या आता डोळे उघडायचं काम जे आहे ते मात्र आता राकेशने केलेलं असतं. राकेशची ही आयडियासुद्धा आता इकडे मात्र त्या लावण्याला पटत असते आणि लावण्या म्हणत असते की खरंच ना हे एकदम परफेक्ट आहे बघा, म्हणजे तुम्ही मला बोललात ना हे मला वाटलंही नव्हतं. इकडे मात्र आता ईश्वरीने काढा बनवलेला असतो आणि तो काढा घेऊन ती अर्णव समोर येते. अर्णवला म्हणत असते की अर्णव सर चला पटकन हा काढा घ्या. अर्णव म्हणत असतो की हा काढा कशासाठी. ईश्वरी म्हणते की तुमचा घसा लवकर बरा व्हायला हवा ना, त्यासाठी हा जालिम उपाय आहे. अर्णव जेव्हा तो काढ्याचा एक घोट पितो तेव्हा अर्णवला तो काढा खूप जास्त कडू लागू लागतो. अर्णव तो काढा प्यायला तयार नसतो. ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर असं काय म्हणताय, घ्या ना प्लीज, घ्या ना हा काढा. अर्णव म्हणतो की नाही, हा काढा खाल्ल्यानंतर मला उलटी होते, मी काय खाऊ हा काढा, नाही मला हा काढा नाही जमणार असंच बोलून तो आता चिडलेला असतो आणि तो मात्र ईश्वरीला सांगत असतो की मला नकोय. ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते की लहान असताना ना मला सुद्धा ना आई असाच काढा द्यायची, मग मला ना हा काढा काही वेळानंतर गोड लागायचा, आता मला सुद्धा तुमच्यासोबत तीच आयडिया करावी लागेल वाटतं. असं बोलून आता अर्णवचं नाक ती दाबते आणि नाक दाबून तो ज्यूस त्याच्या तोंडात भरवते. नाक दाबलं की तोंड उघडतं, तसंच ह्या अर्णवचं झालेलं असतं आणि कसं बसं आता अर्णवला तिने हा काढा पाजलेला असतो आणि जेव्हा अर्णव जो आहे तो हे सगळं पितो तेव्हा मात्र आता ईश्वरी जी आहे ती मात्र म्हणते आता कसं, आत्ता बरं वाटेल बरोबर ना. आणि त्याच वेळेला मात्र इकडे आता आकाश आलेला असतो आणि आकाश येऊन सांगू लागतो की इन्व्हेस्टर्स आले आहेत, ते थोड्याच वेळात पोहोचत आहेत, आपल्याला त्याआधी ऑफिसला पोहोचायला हवं. इकडे आता अर्णवचा काढाही पिऊन झालेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता आकाशने सांगितल्यामुळे अर्णव सांगत असतो की हो मी रेडी झालो आहे, मी येतोच आहे. आणि असं बोलूनच आता तो म्हणत असतो की चल आपण निघूया. आणि त्याच वेळेला ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर तुम्हाला खरंच वाटतं का मला या सगळ्या गोष्टी जमतील. त्यावर आता अर्णव सांगू लागतो की हो मला माहिती आहे, माझा विश्वास आहे, ऑल द बेस्ट, तू हे सगळं करू शकतेस. आणि असं बोलून तो ईश्वरीला निरोप घेऊन खाली जात असतो. तर ईश्वरी म्हणते की चालेल अर्णव सर मी येतच आहे, कारण मला आता थोडं आवरायलाही हवं. आणि असं बोलून ती आता अर्णवला खाली जायला सांगते. आणि जेव्हा अर्णव खाली निघून जातो ना तेव्हा मात्र आता ईश्वरी स्वतःचं आवरायला घेते, कारण आता तिला छान तयार होऊन ऑफिसला जायचं असतं, कारण तिचं ऑफिसला जाणंसुद्धा तितकंच इम्पॉर्टंट असतं आणि त्याचसाठी ती आता पूर्णपणे ऑफिसला जायची तयारी करत असते. आता अर्णव, ईश्वरी आणि लावण्या ऑफिसमध्ये पोचलेले असतात. लावण्य आता सगळं काही डिटेल्समध्ये समजावून अर्णवला सांगत असते, कारण आता लवकरच त्यांची मीटिंग असते. आणि त्याच वेळेला आता जेव्हा ती अर्णवशी बोलत असते ना तेव्हा मात्र तिचं लक्ष अर्णवच्या ब्लेझरकडे जातं. आणि जेव्हा ती अर्णवच्या ब्लेझरकडे बघते तेव्हा आता तिच्या लक्षात येतं की ब्लेझरला काहीतरी लागलेलं आहे आणि ते पुसण्याच्या बहाण्याने का होईना ती आता जवळ येत असते. ईश्वरीला हे सगळं बघून खूपच जास्त राग येत असतो आणि ईश्वरी मनात हे सुद्धा बोलत असते की आज मला इतका राग का येतोय, माझं मलाच कळत नाही आहे. त्याच वेळेला आता ईश्वरीला मुद्दामूनच तिकडनं घालवून देण्यासाठी बरेच प्लॅनिंग आता चालू असतात त्या लावण्याचे, कारण लावण्याला तिचा अचूक निशाणा साधायचा असतो ना, त्यामुळे लावण्या जी आहे ती मात्र आता ईश्वरीकडेच पाहत असते. ईश्वरी कधी एकटी भेटते आणि तिला आपण हे सगळं काही करू शकतो या बहाण्यातच ती असते. इकडे अर्णवला आता पूर्णपणे विंटर कलेक्शनचं नॉलेज, ज्याबद्दलची माहिती अर्णवला नाही आहे याबद्दलचं पूर्ण डिटेलिंग ती आता समजावून सांगत असते. थोड्याच वेळात आता क्लायंटही येणार आहेत, तर आपण त्यांचं वेलकम तर करायला हवं आणि त्याचसाठी ना
आपण ना पूर्ण तयारी करूया. जे काही कॉस्ट्युम्स आहेत म्हणजेच जे काही व्हरायटी आहे त्याबद्दलसुद्धा ती सांगत असते की ही व्हरायटी बघा बरोबर आहे का. आणि या पद्धतीने जेव्हा ती व्हरायटीबद्दलसुद्धा सांगत असते ना तेव्हा मात्र ती हळूहळू काही होईना अर्णवच्या जवळ येत असते. आणि ईश्वरीला याच गोष्टी ज्या आहेत ना त्या सहन होत नसतात. ईश्वरी मात्र आता म्हणत असते की माझं मन हे सगळं मानायला का तयार नाही आहे. म्हणजे याआधी मला असा कधीच त्रास झाला नव्हता अर्णव सरांच्या जवळ जेव्हा ही लावण्य आली होती तेव्हा, पण आता मला इतका त्रास का होतोय असा विचार देखील आता तिच्या मनामध्ये सुरू असतो. पण दुसरीकडे मात्र आता लावण्या ही म्हणत असते की अगं काय झालं. तर अर्णवही तिला तिच्या जवळ बोलवतो आणि अर्णवही सांगू लागतो की अगं तू काय करतेस तिकडे, इकडे ये ना. आणि त्याच वेळेला अर्णव तिला जवळ बोलावतो. आणि जेव्हा अर्णव तिला जवळ बोलवतो ना तेव्हा मात्र आता ईश्वरी जी आहे ती अर्णवच्या बाजूला जाऊन उभी असते. त्याच वेळेला आता लावण्या मुद्दामूनच अर्णवच्या समोर ईश्वरीला सांगत असते की आता काही क्लायंटही येणार आहेत, तुलाही माहिती आहे. मग मला असं वाटतं की त्या क्लायंटचं वेलकम तूच करायला हवंच ना. मग त्या वेलकमची तयारीसुद्धा करायला हवी. तू एक काम कर, गेस्ट रूममध्ये जा आणि गेस्ट रूममध्ये थांब. म्हणजे ते जेव्हा गेस्ट येतील तेव्हा त्यांचं वेलकम करता येईल. त्यावर मात्र आता अर्णव सरांना सोडून तिला कुठेही जायचं नसतं. आणि म्हणूनच ती आता ठामपणे सांगू लागते की नाही बहुतेक ती मनात विचार करत असते की मी जर इकडनं गेली तर हिला आयती संधी मिळेल ना अर्णव सरांसोबत जास्त वेळ राहायची. आणि त्याचसाठी तिची ही गडबड गोंधळ सुरू आहे. पण ती आता लगेचच डोकं लटवत बोलत असते की लावण्या मॅडम उलट आहे ना त्या ज्या काही गेस्ट येणार आहेत ना त्यांना मी जास्त ओळखत नाही, तुम्ही ओळखता बरोबर की नाही. त्यापेक्षा मी जाण्यापेक्षा तुम्हीच जर तिथे गेलात ना तर ते बरं होईल. कारण आम्हाला काही त्यातलं जमणार नाही आणि तुम्ही जर तिथे असाल तर ते बरं होईल असं देखील आता ती सांगू लागते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती सांगते ना तेव्हा मात्र आता अर्णवही म्हणतो की हो बरोबर आहे लावण्या, तू एक काम कर, ईश्वरी सोबत आहे ना तू सुद्धा गेस्ट रूममध्ये जा, मी इकडचं बघतो. आता ईश्वरीला सुद्धा चांगलाच काटा काढता येत असतो. तिला असं वाटत असतं की लावण्य आपल्याला पाठवून अर्णवसोबत तिथेच थांबायला बघत आहे. पण आता लावण्याला सुद्धा आपल्यासोबत घेऊन जायचं म्हणजे गेस्टही खुश आणि आपला प्लॅनही सक्सेस असं ईश्वरीला वाटत असतं. तर ईश्वरी जे काही बोलत असते त्या ह्याच्यामधून मात्र आता काहीसुद्धा झालं तरीसुद्धा अर्णवला सोडायचं नसतं. तर अर्णव ज्या खानाखुणा करत असतो त्यातला एकही खानाखुणा त्या लावण्याला काही कळत नसतात. आणि म्हणूनच लावण्या जी आहे ती म्हणत असते की अरे तो तर मला इथे थांबायला सांगत आहे. नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ते सांगतात की तुम्ही माझ्यासोबत चला माझ्यासोबत. आणि असं बोलून ती आता घेऊन जाते. रूममध्ये जात असताना ईश्वरी मागे असते तर लावण्या पुढे. लावण्याला आता ईश्वरीचा काटा काढायचा असतो आणि यासाठी तिने एका कंपनीमधील मुलीलाच कामाला लावलेलं असतं. आणि जसं की गेस्ट रूममध्ये ईश्वरी मॅडम गेल्या की बाहेरून लॉक लावून टाकायचं असं देखील तिने इन्स्ट्रक्शन दिलेलं असतं. आणि जसं की तिला इन्स्ट्रक्शन मिळतं तसं आता इकड्यातच ती नाटक करू लागते की तिला कॉल आला आहे. आणि मिस्टर मेहता, हां बोला ना सर, तुम्ही पोचत आला आहात का. अरेच्छा हो चालेल मी तुम्हाला अरेंज करते असं बोलून ती आता ईश्वरीला एकटीलाच त्या गेस्ट रूममध्ये पाठवून देते. कारण तिला त्या गेस्ट रूममध्ये ईश्वरीला लॉक जे करायचं असतं यासाठी तर तिने हे सगळं काही केलेलं असतं. आणि जेव्हा ईश्वरी तिथेच उभी असते ना तेव्हा मात्र आता ईश्वरी विचार करते की झालं का, गेल्या का ह्या मॅडम या पण ना खरंच. आणि ईश्वरी आता त्या गेस्ट रूममध्ये एकटीच जात असते. ईश्वरी जेव्हा त्या गेस्ट रूममध्ये जाते ना तेव्हा मात्र आता ईश्वरी इकडे तिकडे पाहत असते. त्याच वेळेला मुद्दामून जसं की लावण्याच्या ऑफिसमधील एक मुलगी तिथे येते आणि ईश्वरीला बाहेरून लॉक लावून टाकते. म्हणजे ईश्वरी आता काही बाहेर येऊ शकणार नाही अशी पूर्ण तयारी त्या मुलीने करून ठेवलेली असते. ईश्वरी मात्र गेस्ट रूममध्ये जाऊन इकडे तिकडे पाहत असते. आणि त्याच वेळेला आता ना तिला कुठेतरी असं वाटत असतं की अर्णव सर आपल्यासाठी किती काय करतात ना. खरंच अर्णव सरांना सुद्धा आज आपण खुश करून टाकायचं हे सुद्धा प्लॅनिंग तिने आता केलेलं असतं. आणि त्याचमुळे ती आता या सगळ्याचा विचार करत असते. तर दुसरीकडे मात्र
समजलेलं असतं की आपल्याला बहुतेक लॉक लावलेला आहे, म्हणूनच तर ती तिथून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असते, पण काही दार उघडत नसतं. बाहेर मात्र आता तिला आनंद होत असतो. म्हणजेच बाहेर उभ्या असणारे लावण्या ही मात्र पूर्ण तयारीनिशी असते आणि ती त्या मुलीला इन्स्ट्रक्शन देत असताना म्हणत असते की काही झालं ना तरीसुद्धा या मुलीला इकडनं बाहेर पडू द्यायचं नाही, तू लक्ष ठेवा जरा, असं देखील सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे ती मुलगीसुद्धा तयार असते. इकडे आता ईश्वरी अजून आली का नाही, कारण इन्व्हेस्टर कॉन्फरन्स रूममध्ये आलेले असतात आणि आता मीटिंग थोड्याच वेळात सुरू होणार असते. आणि जर ईश्वरीच नसेल तर या मीटिंगमध्ये कोण मॅनेज करणार आहे ही गोष्ट त्यांच्या डोक्यामध्ये असते. आता या दोघांची भांडणं लावायची म्हणजे मीटिंगमध्ये जर ईश्वरी पोचलीच नाही तर अर्णव नक्कीच ईश्वरीवर चिडेल ही गोष्ट आता माहिती असते. आणि यासाठी तर ही सगळी शक्कल लढवलेली असते ती म्हणजे या लावण्याने आता ईश्वरीला बंद केलेलं असतं, पण ती म्हणत असते की मला माहीत नाही की ते ईश्वरी कुठे आहे. आणि त्याच वेळेला आता सगळीकडे ईश्वरीला शोधाशोध सुरू असते. ईश्वरी खरंच ना गेस्ट रूमपर्यंत माझ्यासोबत होती, नंतर पुढे कुठे गेली मला माहीत नाही, असं काहीसं खोटंच ती सांगू लागते. अर्णवला आता कळत नसतं की ईश्वरी कुठे गेली असेल आणि तो त्या गोष्टीचा विचार करतो. ईश्वरीला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असतो, पण ईश्वरी कॉल कसा रिसीव्ह करणार, कारण ईश्वरी आपला मोबाईल जो आहे तो अर्णवच्या डेस्कवर विसरलेली होती. त्यामुळे आता ईश्वरीला खरंच ना कामाबद्दल ना खरंच काहीच वाटत नाही. हे सुद्धा लावण्या आता अर्णवसमोर मुद्दामून बोलून दाखवते, जेणेकरून आता ईश्वरी कामाच्या बाबतीत परफेक्ट नाही आहे हे अर्णवला सुद्धा कळायला हवं. त्याच वेळेला आता इथे आकाश आणि अर्णव हे दोघंही जण ईश्वरीला शोधत असतात. आता ईश्वरी शिवाय हे सगळं काही परफेक्ट जुळून येणार नव्हतं, कारण अर्णव जे काही बोलतो ते फक्त ईश्वरीला माहिती होतं, बाकी कोणालाच नाही. आता सगळीकडे शोधाशोध सुरू असते, पण कुठेही काही झालं तरी सुद्धा आता ईश्वरी भेटत नाही. ईश्वरी भेटत नसते म्हणून अर्णवलाही टेन्शन येतं. अर्णवही विचार करतो की हे सगळं काय झालं, आता कुठे गेली असेल ही मिस इंदोर, मला कसं सगळं बोलता येणार आहे, मला काही झालं तरी इन्व्हेस्टरसोबत बोलावं तर लागणार आहे, ही खूप महत्त्वाची मीटिंग आहे. पुढील भागामध्ये पाहायला मिळतं अजूनही ईश्वरी आलेली नसते, तर रूममध्येच बिचारा ईश्वरीला बंद केलेलं असतं. तर अर्णव बिचारा फोन करत असतो, पण ईश्वरीचा मोबाईल हा डेस्कवरच आहे हे आकाशला दिसतं. तर लावण्या ईश्वरी विरोधात अर्णवला भडकवायचा प्रयत्न करते. तर ईश्वरी मात्र आता म्हणत असते की हे सगळं काय झालं, मी इथे अडकली आहे, मीटिंग सुरूही झाली असेल, मग आता अर्णव सर कसं त्या मीटिंगमध्ये काही बोलणार आहेत, खरंच ना मला कळतच नाही आहे, काय करू मी आता. काही झालं तरी अर्णव सर बोलायला हवेत, पण मी इथे आहे तर कसं मॅनेज होणार आहे. अर्णव तरी स्वतःच्या परीने बोलायचा प्रयत्न करतो, पण ते आलेल्या इन्व्हेस्टरना काही समजत नसतं. ते सरळ म्हणतात की आता सॉरी, पण तुम्ही काय बोलता हे आम्हाला कळत नाही आहे, त्यामुळे आम्हाला ही मीटिंग आता सोडून जावं लागेल, असं देखील ते म्हणतात. आता ईश्वरी कोणतं दिमाग वापरून तिथे कंपनीमध्ये मीटिंगसाठी पोहोचेल हे पाहणं तितकं इंटरेस्टिंग आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय.